संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्या सिंधुदुर्गाकडे वेधलेलं आहे आणि त्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तर मोठीच खळबळ आपल्याला पाहायला मिळते। यात विशाल परब यांना मी आवाहन केलं होतं, त्यांच्या विरोधात बऱ्याचशा काही गोष्टी ज्या आहेत सत्य गोष्टी त्या तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला होता। त्यावरच विशाल परब यांनी आजच त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलंय, जनरल स्टेटमेंट केलेले आहेत विशाल परब यांनी, कुठच्याही गोष्टीचा त्यांनी खुलासा केलेला नाहीये। माझं त्यांना एक खुलं आव्हान आहे, जर विशाल परब म्हणतायत की स्वतः ते क्लीन आहेत, त्यांनी कुठच्याच गोष्टी चुकीच्या केल्या नाहीत, तर मी या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की विशाल परब यांना खुलं आव्हान देतोय मी की त्यांनी माझ्यासमोर डिबेटसाठी बसावं, समोरासमोर बसावं, मग कुठची गोष्ट खरी आहे आणि कुठची गोष्ट खोटी आहे ह्याचा आपण खुलासा करू। दुसरी महत्वाची गोष्ट, विशाल परब कुठच्याही गोष्टी इन डिटेल मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेल्या आहे, सगळ्या गोष्टी ते जनरली जनता जनार्दन काय ते ठरवेल तेच मला काहीतरी देतील। विशाल परब यांची जी काही पोलखोल मी केली त्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे मला कॉल आले, त्यातली काही रेकॉर्डिंग्स देखील माझ्याकडे आहेत। त्यातल्या काही शेतकऱ्यांनी आजच मला सकाळी कॉल केले आणि म्हणाले, साहेब तुमच्यामुळे आमचे पैसे मिळालेत। विशाल परब यांनी काही लोकांना कालच्याच दिवसात ज्यांचे पैसे बाकी होते आणि विशाल परब यांना समजलं की त्या लोकांनी श्रीधर पेडणेकर यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे, तर त्वरित विशाल परब यांनी त्यांची उर्वरित जी रक्कम आहे ती त्यांना पाठवून दिलेली आहे। याचाच अर्थ विशाल परब यांनी त्यांची थकीत रक्कम, एवढ्या वर्षापासून थकीत ठेवलेली रक्कम त्यांना पाठवण्याचं काम केलेलं आहे आणि शेतकरी त्या गोष्टीसाठी माझे आभार मानतायत। आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि जनतेचं भलंच करण्याचं काम करणार आहोत, पण विशाल परब यांनी ज्या काही क्रूर गोष्टी केलेल्या आहेत, जी जनतेची काही लूट झालेली आहे, त्या संदर्भात सर्व गोष्टींचा खुलासा करणारी पत्रकार परिषद लवकरच मी तुमच्या समोर येणार आहे आणि पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा मी खुलासा अजून देखील करणार आहे। त्याचप्रमाणे अजून एक महत्वाची गोष्ट आहे, विशाल परब स्पीक्स नावाचं त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे। या इंस्टाग्राम पेजवर अद्यापही विशाल परब यांना बीजेपीचेच आपण कोणीतरी आहोत असं त्यांना वाटतंय। बीजेपी पक्षाने त्यांची हकालपट्टी करून देखील विशाल परब स्पीक्स या त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरून विशाल परब अद्यापही बीजेपीच्या माध्यमातून त्यांचा प्रचार आणि प्रसार करत आहेत। तर पक्ष म्हणून याच्यावर पक्ष त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करणार आहेत हे आपल्याला पाहायचं आहे। जर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली असेल तर पक्षाला देखील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे।